तर आज मी आमच्या गंपू शेठला भेटवणार आहे तुम्हाला. तर आम्ही छोटंसं पिल्लू घेतलं होतं ॲक्च्युली. तर ते खूप मोठं झालं आहे आणि खूप मस्ती करतो. म्हणजे घरात आम्ही आधी घरात ठेवायचो, पण थोडा मोठा झाल्यानंतर त्याला आता शिफ्ट केलं आहे दुसऱ्या एका रूममध्ये. तर इतका तो माणसाळला आहे ना, की रोज घरी सकाळी उघडलं दार त्याच्या खुराड्याचं की तो येणार आणि नंतर मग आमच्या इथे बसणार. कधी खुर्चीवर तर कधी ह्याच्यावर स्टुलावर. त्याची खूप भारी गंमत आहे. आणि मेन म्हणजे हा कॉकलर आहे, त्याच्यामुळे त्याला जास्त धावता नाही येत. त्याच्यामुळे आम्हाला बाहेर सोडायला पण खूप भीती वाटते, कारण मग बाहेर सोडला तर ससाणं वगैरे, आणि गावात तुम्हाला माहिती असेल कुत्री वगैरे धावत असतात, तर पटकन त्याला खाऊ शकतो कोणीही. त्याच्यामुळे बाहेर सोडायला पण खूप भीती वाटते, पण सोडतो त्याला आम्ही. जे त्याच्या नशिबात असेल ते होणारच आहे. त्याच्यामुळं आपण किती पण काय बोललो तरी काय नाही होऊ शकत. पण खूप बरं वाटतं त्याच्यासोबत टाईम स्पेंड करून. खायला वगैरे त्याला जास्तीत जास्त हातावर लागतं. म्हणजे डिशवर वगैरे दिला ना तर तो तितका खात नाही, पण जर हातावर ठेवला ना तर तो खातो. तर तसंच मी खिचडीचं जे प्रिय असतं ना ते घेऊन आली होती. तर त्याला दिलं होतं बर्नीच्या झाकणामध्ये. आणि तेव्हा तो खूप आधीपासून मागत होता काहीतरी हवं आहे म्हणून, पण आम्हाला देताच नाही आलं. आम्हाला समजलंच नाही काय. तर नंतर मग असं झालं की अरे हो, खिचडी पण देऊ शकतो ना याला, म्हणून मग ते त्याला आणलं. तर बहिणीने ठेवलं होतं बरणीच्या झाकणामध्ये, तर ते खायला घेतलं. पण त्याच्यानंतर त्याला जेव्हा समजलं की माझा हात आहे इथे, तर तो हातावर बसून असा खात होता. खूप भारी वाटत होतं मला. म्हणजे अशी प्राणी पक्षी आपल्या जेव्हा जवळ येतात, आपले पेट ॲनिमल, तेव्हा खूप छान वाटतं. खूप लाड होत आहेत त्याचे, आणि लाड करावेसे वाटतात. तर तुमच्याकडे कोणता पेट ॲनिमल आहे? आमच्याकडे तर बाबा आमचा गंपू शेठ आहे, आणि त्याच्यासोबत आम्ही खूप 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 खुश आहोत. खूप असे मांजर कुत्र्यांची तर आम्हाला समजा भीतीच वाटते, पण हा खूप भारी आहे.